तर नमस्कार मित्रांनो, मी राजीव कांबळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज हा स्ट्रॅटेजी सर्वात थोडे डिफरंट होणार आहे। तुम्ही थंबनेल बघितलेलं असेल, नो लॉस स्ट्रॅटेजी। तर कसं आहे, आजचा व्हिडिओ हा खास त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांनी कमेंट करू लागलेत म्हणजे वेळेवर सारखे कमेंट करतात की काय गोष्टी असं आहेत तसं। त्यामधले मी काही कमेंट्सला काय केलेलं आहे, घेतलेलं आहे आणि त्याचं आज तुम्हाला उत्तर देणार आहे। बऱ्याच जणांचे निगेटिव्ह पण कमेंट येतात, काय हरकत नाही आहे, निगेटिव्ह कमेंट आले तर आले, ओके। तर आज त्या सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे। त्यामध्ये काही कमेंट्स असे असतात की लाईव्ह दाखवा किंवा स्ट्रॅटेजी इंडिकेटर्स वगैरे काम करत नाही म्हणतात, PNL दाखवा म्हणतात किंवा मार्केट झाल्यावरती तुम्हाला सांगतो असं म्हणतात। तर ओके, बरेच काय असं निगेटिव्ह कमेंट्स वगैरे भरपूर काय आहेत आणि त्याच्यापेक्षाही जास्त पॉझिटिव्ह कमेंट आहेत। 100 कमेंट्समध्ये जर तुम्ही नीट चाळून बघितला तर तुम्हाला जवळपास 98 कमेंट्स तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतील। फक्त 2 कमेंट जे असतील ते निगेटिव्ह असतील आणि ते पण कमेंट्स कोणाचे असतील, ज्या लोकांना काही समजायचं नाही आहे, शिकायचं नाही आहे, काय नाही आहे, ते लोक कमेंट करतात। हे बघा, कमेंट केल्यानं कुणाला काही फरक पडणार नाही आहे। मी जर विचार केला तर कमेंट बंद करायला मला अजिबात वेळ लागणार नाही। कमेंटचं सेक्शन जे आहे त्याला जर मी ऑफ केलं तर कोणीच कमेंट करू शकत नाही। पण का बरं कमेंट मी बंद करत नाही आहे, त्याचं पण एक रिझन आहे। कारण की काही लोक असे पण आहेत की जिथं इमानदारीनं ज्यांना काहीतरी शिकायचं आहे, मग ज्यांचं काहीतरी इम्पॉर्टंट इमर्जन्सी म्हणजे जे महत्त्वाचे जे कमेंट्स असतात तर ते लोक प्रश्न विचारतात आणि त्या लोकांना उत्तर द्यावं लागतं। त्यामुळं मी कमेंट सेक्शन हे चालू ठेवत आहे, ओके। बाकीचे जे निगेटिव्ह कमेंट्स करतात त्या लोकांना मी हे पण करू शकतो, म्हणजे ब्लॉक पण करू शकतो। पण जाऊ द्या, ब्लॉक करण्यात काय अर्थ नाही आहे। तुम्हाला एखादा व्हिडिओ नाही आवडला तर दुसरा तरी व्हिडिओ आवडेल, त्यामुळे तुम्हाला मी ब्लॉक पण करत नाही आहे। त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही निगेटिव्ह कमेंट पण अजिबात करू नका, ओके। तर त्यापैकी काही प्रश्नांचे उत्तर असं आहेत की बरेच जण म्हणतात की लाईव्ह दाखवा म्हणतात। बघा, लाईव्ह दाखवलो मी, लाईव्हमध्ये जर आलो आणि लाईव्हमध्ये कसं आहे, कॉन्सन्ट्रेट पाहिजे असतं। ट्रेडिंग करतानाही सर्वात आधी कॉन्सन्ट्रेट पाहिजे असतं। कुणीकडे तर एक ठिकाणी फोकस करावं लागतं। एक तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये तर करावं लागेल किंवा ट्रेडिंगमध्ये चालू असताना जर तुमचा लाईव्ह कॅमेरा वगैरे चालू असेल तिकडे लक्ष द्यावं लागतं, तुमच्या कमेंट्सकडे लक्ष द्यावं लागतं, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावं लागेल किंवा इकडे लाईव्ह ट्रेडमध्ये, मग ते जमणार नाही आहे, ओके। ज्यांना जमेल त्यांना जमेल, तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकताय। मी काय तुम्हाला फोर्स करणार नाही की फक्त तुम्ही माझंच बघा म्हणून। जे लाईव्हमध्ये येतात त्यांचे बघत बसा आणि त्याच्यामुळं तुम्ही कधीच अचिव्हमेंट करू शकणार नाही। दुसऱ्यांचे लाईव्ह जर आपण बघत बसलं तर आपण स्वतः कधी पण शिकू शकणार नाही, हे तर 100% खरंच आहे, ओके। मी तर तुम्हाला म्हणतोय, लाईव्ह बघून टाईम घालवण्यापेक्षा स्वतः काहीतरी शिका। मग स्वतःहूनच तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी क्रिएट करा, म्हणजे स्वतः तुम्ही ट्रेड काढायला सुरुवात करा। कॉल साईडला, पुट साईडला, मार्केट कुठलं डायरेक्शन घ्यायला लागलं आहे, हे सगळं तुम्ही ज्यावेळेस स्वतः शिकाल त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होऊ शकतो। दुसऱ्यांच्या लाईव्हच्या भरोश्यावर तुम्ही बसणार, दुसरा 1 दिवस आला आणि 2 दिवस नाही आला तर त्यामुळं काय होतं, तर तुमचं नुकसान होतं। आणि लाईव्हमध्ये काय होतं, तिथं जर मार्केट त्यांच्या दिशेनं गेलं तर त्याने म्हणणार बघा मी सांगितल्यासारखंच झालं ना। मग जर चुकीच्या दिशेनं गेलं ना, तुम्हाला तर ऐसे लावायला सांगितलं होतं, त्याने पण तुम्हाला सेम तेच सांगणार आणि मी पण तुम्हाला तेच सांगतोय, फक्त लाईव्ह येऊन काय बरं सांगत नाही आहे, कारण आपण काही सेबी रजिस्टर्ड वगैरे असं का नाही आहे। मी फक्त तुम्हाला एक प्रकारचं गायडन्स करतो, आयडिया प्रोव्हाइड करतो, म्हणजे आयडिया देतोय। मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सल्ला किंवा शिफारस देत नाही आहे, कारण की मी सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाही, ओके। हे लक्षात ठेवावं सर्वांनी। तर लाईव्ह त्यामुळे येत नाही आणि इंडिकेटर आणि स्ट्रॅटेजीज काम करत नाही म्हणतात। तर ह्याच्यावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे की इंडिकेटर 100% काम करत आहे, ओके। पण ते कसं काम करते, त्याचे काही नियम आहेत, इंडिकेटरला वापरायचे काही नियम आहेत। त्या नियमानुसार तुम्ही जर इंडिकेटरचा वापर केलात तर तुम्हाला इंडिकेटर काम करत असताना दिसतील। बरेच जण ते पण कमेंट केलात, इंडिकेटर एकही काम करत नाही, स्ट्रॅटेजी एकही काम करत नाही म्हणून कमेंट बरेच जण केलेले आहेत। पण कसं आहे, त्यासोबत काही वापरायची पद्धत आहे। जर समजा तुम्ही आता एखादं इंडिकेटर वापरताय, इंडिकेटर किंवा एखादं स्ट्रॅटेजी वापरताय, समजा जर मार्केट अप ट्रेंड असेल तर अप ट्रेंडमध्ये आपल्याला इंडिकेटरचा वापर फक्त आणि फक्त कॉल साईडचे ज्यावेळेस इंडिकेशन दाखवत आहे तर त्यावेळेसच आपल्याला त्या ठिकाणी ट्रेडला घेऊ शकता हो। मार्केट अप ट्रेंड आहे आणि इंडिकेटरमध्ये तुम्हाला डाऊन ट्रेंडचं पण सेल सिग्नल पण दाखवतील, पण सेल सिग्नलला आपण इग्नोर करायचं आहे, कारण की मार्केट हा अप ट्रेंड आहे। अप ट्रेंडला फक्त आपण बाय साईडचा विचार करायचा, डाऊन ट्रेंडला फक्त पुट साईडचा विचार करायचा। इंडिकेटर जर वापरत असेल तर ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, ओके। आणि स्ट्रॅटेजी कसं, स्ट्रॅटेजी सोबत जर स्ट्रॅटेजी तुम्हाला एखादं सांगत असेल की इथून कॉल बाय करा, त्यासोबतच चेक करा कॉल बाय करताना मार्केट वरती जाणार म्हणजे कुठं एखादं रेजिस्टन्सच्या लेवलला फेस करणार,
मग तिथं तुम्हाला काय करायचं आहे, वरती कुठं रेजिस्टन्स आहे का, जर तुम्ही या लेवलला जर इथं कॉल बाय केला आणि त्याचे थोडंच वरती रेजिस्टन्स असेल, तुम्हाला वाटणार टार्गेटवरती जाईल, पण रेजिस्टन्सला फेस करून जर मार्केट खाली आलं, तुम्ही म्हणणार हे स्ट्रॅटेजी काम केलेलं नाही आहे. पण स्ट्रॅटेजी तुम्ही व्यवस्थितपणे वापरलेलं नाही आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. स्ट्रॅटेजी कधी वापरताना तुम्हाला जर त्या ठिकाणी कॉल साईडचं किंवा पुट साईडचं जर सिग्नल मिळत असेल, तर त्यासोबतच तुम्ही कॉल घेताना वरती रेजिस्टन्स आहे का नक्की चेक करा, किंवा एखादं सायकोलॉजिकल नंबर आहे का ते पण नक्की चेक करा. तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये वापरताना पुट साईडचं सिग्नल मिळत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही एखादं सपोर्ट आहे का ज्याच्यामुळे धडकून पुन्हा मार्केटवरती जाऊ शकता आणि आपला SL हिट करू शकतो, किंवा खालच्या साईडला एखादं सायकोलॉजिकल नंबर जे की राऊंड फिगर नंबर असतं, तर ते कुठं आहे का ते पण नक्कीच चेक करा. आणि जिथं पण तुम्हाला इंडिकेशन दाखवत आहे बाय साईडचं किंवा सेल साईडचं, आणि जिथं कुठं स्ट्रॅटेजी तुम्हाला दाखवत आहे की कॉल बाय करा, पुट बाय करा, त्यासोबतच तुम्ही व्हॅल्यूम पण बघायचं. ओके, व्हॅल्यूम गरजेचं आहे. आणि जर डाटा बघितला आपण चेंज इन OI चा डाटा, तर या 4-5 गोष्टी बघायच्या असतात. त्यानंतरच तुम्ही इंडिकेटरचा म्हणजे त्या ॲक्युरेसी जास्तीत जास्त काढू शकताय, स्ट्रॅटेजीचा ॲक्युरेसी जास्तीत जास्त काढू शकताय. ना की फक्त इंडिकेटर मी तुम्हाला सांगितलं आणि ते काम केलं, असं असेल तर मी तुमच्यासमोर इतकं बोलत बसलं नसतं, तर मी स्ट्रॅटेजी इंडिकेटर वापरून पैसे कमवत बसलो असतो. तर त्यासोबत अजून पण 4 गोष्टी काही असतात, त्या पण गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करणं तितकंच गरजेचं आहे इंडिकेटर आणि स्ट्रॅटेजीसोबत. तर हे झालं एक कमेंट. आणि PNL दाखवा वगैरे म्हणतात. PNL बघून कुणाला काय मिळणार आहे? PNL आज म्हणजे क्रिएट करण्याचा आजचा जमाना आहे. बरेच जण काय करतात, फेक क्रिएट पण केलेत आणि ते फेक पण दाखवलेत. त्यामुळे मी खरं दाखवतोय खोटं दाखवतोय हे तुम्हाला कळणार पण नाही आहे, कारण की सगळं एडिटिंगचा जमाना आहे. एडिटिंगमध्ये काही पण करू शकतात आणि बऱ्याच जणांचे म्हणजे तसे आलेत पण समोर की हे एडिटिंग केलेलं आहे, हे केलेलं आहे, याने आम्हाला फेक दाखवलं आहे. मग मी तसला प्रकार करायचंच नाही. मला तुम्हाला काय सांगतो, मी व्हिडिओ फक्त आयडियाच्या नॉलेजनं तुम्हाला एक प्रकारचं तुम्हाला काय करतोय, एक्झाम्पल म्हणून दाखवतोय, उदाहरण म्हणून दाखवतोय. ह्याच्यानंतर तुम्ही अभ्यास मात्र नक्की करा, हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय मी, आता पण सांगतोय. माझे व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवायचा उद्देश असतोय. बाकी तुम्ही अभ्यास मात्र नक्कीच करा, मी सांगतोय म्हणून कधीच करू नका. ओके, फक्त मी तुम्हाला एक आयडिया देण्याचं काम करतोय, त्याच्यावरती तुम्ही स्वतः 1-2दा बॅक टेस्टिंग करा, पेपर ट्रेड करा 15 दिवस. तर त्यानंतर जर तुम्हाला वाटलं इंडिकेटर काम करू लागलं, स्ट्रॅटेजी काम करू लागलं, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकताय. आणि जर कमेंट करायचंच आहे इंडिकेटर काम करत नाही, स्ट्रॅटेजी काम करत नाही, ते करण्यापेक्षा सीधा ते स्ट्रॅटेजीचा वापरच करू नका ना. कमेंट करून तुम्हाला काय मिळणार आहे? मला मी येते काय कमेंट केला इंडिकेटर किंवा स्ट्रॅटेजी काम करत नाही, तर त्यानंतर काय ते काम करायला सुरुवात करणार आहे का? मी काय तुम्हाला फक्त रिप्लाय देणार की असं करा तसं करा. त्यापेक्षा इंडिकेटर स्ट्रॅटेजी जर काम केलं नाही पेपर ट्रेडिंगमध्ये, तर सोडून द्या. थोडेच तुम्हाला मी कुठल्याही प्रकारचा पैसा घेतलेला आहे की पैसे घेऊन तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे इंडिकेटर किंवा कॉल साईड किंवा पुट साईडचं कुठं पेड सिग्नल वगैरे देत आहे का? नाही आहे. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं पैसाच घेत नाही, तर तुम्ही हे कमेंट करून टाईम वेस्ट पण करू नका तुमचा आणि माझं पण, म्हणजे मूड ऑफ पण करू नका. त्यामुळे काय करा, इंडिकेटर स्ट्रॅटेजी मी कुठलेही सांगू दे, तर त्याचा वापर करा. जर रिझल्ट आले तर ओके, आणि नाही आले तर सोडून द्या. काहीच टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. कमेंट करून तुमचा टाईम पण वेस्ट करू नका तुम्ही. ओके, आणि असं नाही आहे एखादं इंडिकेटर एखाद्या स्ट्रॅटेजी आज काम केलं तर दुसऱ्या दिवशी ते लॉस पण देऊ शकतं, कारण की कसं 100% कुठलेही इंडिकेटर स्ट्रॅटेजी काम करत नाही आहे. ओके, आणि हे एक झालं. आणि बरेच जण म्हणतात आता की इतक्या सारे इंडिकेटर, इतक्या सारे स्ट्रॅटेजी, कुठलं वापरायचं कुठलं नाही वापरायचं हे कन्फ्युजन होत आहे. म्हणून अजून हे पण मला कमेंट आलतंच. ओके, तर त्या लोकांना एकच सांगतोय की 5 बोटं एक समान नसतात, की बरेच लोक आहेत, बऱ्याच लोकांचे सायकोलॉजी वेगळं असते, माइंडसेट वेगळं असतं, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तुम्हाला RSI इंडिकेटर आवडलं तर कोणाला बॉलिंजर बँड आवडतं, कोणाला EMA आवडतं, तर तुम्हाला कोणाला दुसरं कुठलं इंडिकेटर आवडतं, कोणाला 12 PM स्ट्रॅटेजी आवडतं कॅन्डलस्टिकचं, तर कोणाला 9:30चं आवडतं, कोणाला 10 वाजताचं आवडतं. तर प्रत्येकाचं स्ट्रॅटेजी, प्रत्येकाचं सायकोलॉजी हे वेगवेगळे असते. म्हणून तुम्हाला जे आवडतं इंडिकेटरचं आणि तुम्हाला जे आवडतं स्ट्रॅटेजी, तुम्ही फक्त त्याचाच वापर करा. मी रोज एक इंडिकेटरचं स्ट्रॅटेजीचं जर व्हिडिओ टाकला आहे, तर ते तुम्ही फक्त नॉलेजेबलसाठी बघू शकताय. तुम्हाला आवडलं तर त्याचं पेपर ट्रेड करा, आणि वापरायचं असेल तर तुमच्या मर्जीनं वापरू शकताय. असं नाही की प्रत्येक इंडिकेटर, प्रत्येक स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायलाच पाहिजे असं का नाही आहे. तुम्हाला जे आवडतंय, जे सोपं वाटतंय, त्याच गोष्टी तुम्ही वापरू शकताय तुमच्या मर्जीनं. ओके, तर त्यानंतर काय अजून एक
इथं मार्केट झाल्यावर सांगतो म्हणे. आता कसं आहे, लाईव्ह मार्केटमध्ये जर यायचं माझ्या इच्छा नाही. लाईव्ह मार्केटमध्ये सगळं कॉन्सन्ट्रेट पाहिजे असतं. ओके. आणि काही गोष्टींचा लाईव्ह मार्केटमध्ये पण मी डेमो दाखवलेला आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता. बऱ्याच जणांचं कमेंट आलं तर चेंज इन ओवायवरती दाखवा म्हणून, तर नक्कीच बघा चेंज इन ओवाय डाटा कसं काम करतं आणि ते कधी वापरायला पाहिजे हे पण तुम्हाला त्यात सांगितलेलं आहे, ते दाखवलेलं आहे. आणि काही गोष्टींचं इंडिकेटर वगैरे त्याचे पण मी लाईव्ह दाखवलेले आहेत. ओके. तर ते पण तुम्ही नक्कीच बघावा. आणि इंडिकेटर आणि स्ट्रॅटेजी कसं वापरायचं आता हे तुम्हाला शेवटचं सांगतो आहे. आता जर समजा तुमच्याकडे एक 10 इंडिकेटरचे व्हिडिओ आहेत, एक्झाम्पल माझे किंवा दुसऱ्या अदर कुठल्याही चॅनलचे 10 इंडिकेटर आहेत, त्या गोष्टी तुम्हाला पेपरवरती लिहून घ्यायचे आहेत, नोट करायचे आहेत, त्याचे सेटिंग्स वगैरे जे काय त्या इंडिकेटर, प्रत्येक इंडिकेटरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 15-15 दिवस अभ्यास करायचा आहे. आता बरेच जण म्हणतील एवढं टाईम कुणाकडे आहे. बघा, ज्यांच्याकडे टाईम नाही आहे त्यांच्याकडे शिकण्याचं पण काही पण म्हणजे इच्छा नाही आहे असं समजून घ्यायचं. ओके. जर काय करायचं असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला शिकावं लागेल आणि शिकण्यासाठी तुम्हाला वेळ तर द्यावंच लागेल. ओके. तर इंडिकेटर असतील 10 इंडिकेटरला तुम्हाला सर्च करायचं आहे, चांगल्या बघितलेल्या व्हिडिओचं त्याचं नोट करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. तर प्रत्येकावरती पेपर ट्रेड झाल्यानंतर त्यात आपल्याला गाळणी करून फक्त 2 ते 3 इंडिकेटर जे ॲक्युरेसी जास्तीत जास्त देतात, तर त्या इंडिकेटरला आपल्याला चूज करायचं आहे, पसंत करायचं आहे. त्या इंडिकेटरवरतीच अजून 15 दिवस बॅक टेस्ट करा, पेपर ट्रेड करायचं. त्याच्यातून समजतं अजून जास्तीत जास्त ॲक्युरेसी कुठला आहे, तर त्या इंडिकेटरला तुम्हाला वापरायचं. आणि सेम स्ट्रॅटेजी पण तुम्हाला असंच करायचं आहे. तुमच्याकडे 1000 स्ट्रॅटेजी असतील, त्यामध्ये तुम्ही काय करायचं, मोजके फक्त 10 उचलायचे आणि ते 10 स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला पेपर ट्रेड करायचे आहेत. ओके. आणि त्यानंतर त्याच्यात जास्तीत जास्त ॲक्युरेसी कुठला आहे त्या स्ट्रॅटेजीचा तुम्ही वापर करू शकताय. बरेच जण म्हणले तुमचं एकही स्ट्रॅटेजी, एकही इंडिकेटर काम करत नाही आहे, त्या लोकांना मी एवढंच सांगतोय, तुम्ही पूर्ण जर चॅनलचे जर कमेंट जर सर्च केलं, तुम्ही चाळून जर बघितलं, तर किती जण म्हणजे इंडिकेटरचा स्ट्रॅटेजीचा फायदा करून घेत आहेत तुम्हालाच समजेल. मी काय सांगायची गरज नाही आहे, ऑलरेडी कमेंट सेक्शनमध्येच पडलेले आहेत जे की तुमच्यासारखेच आहेत व्हिडिओ माझे बघणारे. आणि तुम्हाला जर एवढं समजतंय, करतंय, ज्या लोकांना वाटतंय की ह्यांच्याकडनं काही समजत नाही, करत नाही, तर त्या लोकांनी व्हिडिओ काही बघायची पण गरज नाही आहे. फोर्स करणार पण नाही कुणाला की तुम्ही व्हिडिओ बघू शकताय म्हणून. ओके. तुम्हाला जर आवडत नाही व्हिडिओ तर सोडून द्या, काही पण हरकत नाही आहे. ज्या लोकांना काय बघायचं आहे, काय शिकायचं आहे, ते लोक व्हिडिओज बघतील आणि सपोर्ट करतील आणि त्यांच्यासाठीच मी व्हिडिओ बनवतोय. बाकी कमेंट मी बंद करू शकतोय, पण कमेंट बंद करणार नाही आहे. ज्या गरजू लोकांना काही प्रश्नाची उत्तरे हवी असते तर त्या लोकांसाठी मी कमेंट सेक्शन चालू ठेवलेलं आहे. ओके. तर नक्कीच तुम्हाला आशा करतो की मी आज ज्या गोष्टी सगळं सांगितलेल्या आहेत, ओके, त्या तो गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील तर एक पॉझिटिव्ह कमेंट नक्की करून टाका. ते पण तुमच्या मर्जीवर आहे. जे आपले समजतील, ज्या लोकांना समजतील ते लोक तर नक्कीच करतीलच. आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवर जर नवीन असाल तर अगोदर व्हिजिट करा चॅनलला. सबस्क्राईब करणं अगोदर मी फोर्स करणार नाही सबस्क्राईब करा म्हणून. बरेच जण सबस्क्राईब करा म्हणतात, पण मी सांगणार नाही आहे. तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा हाच व्हिडिओ बघत असाल, तर हे सगळे क्वेश्चन आन्सर होते, सगळे प्रश्नाची उत्तरं. तर तुम्ही अगोदर व्हिजिट करा चॅनलवरती. बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी, फंडामेंटल म्हणजे ॲनालिसिस वगैरे जे काय असतात ना, तर त्या प्रत्येक गोष्टीचा प्लेलिस्ट बनवलेला आहे. नक्कीच तुम्ही तिथं जाऊन त्याचा लाभ घेऊ शकताय. आणि मित्रांनो, भेटतो मी तुम्हाला पुढच्या एका नवीन स्ट्रॅटेजीसोबत, पुन्हा एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.